नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये मला खूप विद्यार्थ्यांनी एक शंका विचारली की आपलं जे नाव आहे, जे आपण नीटचा फॉर्म भरताना जे नाव टाकतो ते नाव आधार कार्डवरील नावाप्रमाणे टाकायचं आहे का 10वीच्या मार्कशीट प्रमाणे टाकायचं आहे। त्या संदर्भात जे विद्यार्थ्यांचे डाउट्स आहेत ते डाउट सॉल्व करण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की कुठलाही फॉर्म असेल, कुठलाही म्हणजे समजा नीटचा फॉर्म असेल, MSCETचा फॉर्म असेल, पॅरा CETचा फॉर्म असेल किंवा CUET कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्टचा फॉर्म असेल, हे फॉर्म भरताना कधीही तुम्ही तुमचं जे 10वीचं मार्कशीट आहे किंवा ते तुमचं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे, त्या बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीटवर जसं तुमचं नाव आहे त्याच पद्धतीनं तुम्ही फॉर्म भरायचा आहे। तर समजा एखाद्या विद्यार्थ्याच्या नावावर नाव आडनावापासून सुरू होत असेल किंवा सगळ्यांचंच मार्कशीटवर स्वतःच्या नावाच्या आधी आडनाव असतं, आडनाव, स्वतःचं नाव आणि वडिलांचं नाव, त्याच पद्धतीनं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तसेच खूप विद्यार्थी असं देखील विचारत होते की वडिलांचं नाव, आपला नीटचा फॉर्म भरताना सुरुवातीला तुमचं नाव टाकायचं आहे 10वीच्या मार्कशीट प्रमाणे आणि नंतर वडिलांचं नाव किंवा आईचं नाव हे पूर्ण लिहायचं आहे का? तर पूर्ण लिहायचं नाहीये, तिथं फक्त त्यांचं नाव टाकायचं आहे। तुमचं मात्र नाव लिहिताना तुम्हाला आडनावाप्रमाणे नाव किंवा जे आडनावाप्रमाणे नाहीये, जे तुमच्या 10वीच्या मार्कशीट प्रमाणे 10वी आणि जे तुमचं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावर जसं नाव लिहिलेलं आहे त्याच पद्धतीनं तुम्ही नाव लिहायचं आहे। आधार कार्डवर तुमचं स्वतःचं नाव प्रथम असेल, वडिलाचं नाव द्वितीय असेल आणि तुमचं आडनाव तृतीय असेल, त्या पद्धतीनं लिहायचं नाहीये। लिहिताना तुम्ही तुमच्या 10वीच्या मार्कशीट प्रमाणे लिहायचं आहे। आणि खूप अजून असे विद्यार्थी आहेत की त्यांनी अजून त्यांचं बोर्ड सर्टिफिकेट कलेक्ट केलेलं नसेल, त्यांच्या शाळेमधून असेल किंवा स्कूलमधून असेल, तर तुम्ही बोर्ड सर्टिफिकेट काढून घ्या। त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, कमेंटमध्ये पण आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे, तर तुम्ही आमच्या लिंकला क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हा, जेणेकरून तुम्हाला नीट UGचा फॉर्म भरण्यापासून ते तुमचं ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत सर्व काउन्सिलिंग ऑल इंडिया, स्टेट, MCC किंवा कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब ठिकाणी जे मेडिकल कॉलेजेस आहेत, BMS, MBBS या कॉलेजची माहिती, त्याचबरोबर या कॉलेजचा नंबर लागेपर्यंत सर्व काउन्सिलिंग आम्ही तुमची करतो। त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि नक्कीच सर्व विद्यार्थी खूप जोमाने अभ्यास करत आहेत आणि त्यांना 100% त्यांचं जे ड्रीम कॉलेज आहे ते ड्रीम कॉलेज मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या ब्राईट फ्युचर मार्फत करूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।